काल परवा टीव्हीवरती एकच बातमी चालू आहे, वैष्णवी हागवणेला न्याय द्या. पण ज्या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ओळखल्या जातो, जिथं सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा वारसा आणि स्त्री शिक्षणामध्ये आणण्याचा सर्वात मोठा वाटा या महाराष्ट्राच्या स्त्रीनं दिला, त्याच महाराष्ट्रामध्ये आज वैष्णवी हागवणेला हुंडा प्रकरणात मारल्या जातं. काय तर बड्या मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा त्यांच्या मागे हात आहे. त्या मुलीला आतापर्यंतही न्याय भेटला नाही, आतापर्यंत अटक होत नाही. नेमकं सरकार करतं तरी काय, हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला आहे. आज त्यांची मुलगी गेली, उद्या तुमची मुलगी गेली तर विचार करा. 50 तोळे सोनं दिलं बापानं, 50 लाखाची नवीन फॉर्च्युनर गाडी दिली, तरी पण त्या मुलीवर अत्याचार झाला. काय होतं तर प्रेम होतं. अरे असं भिकारचोट प्रेम केल्यापेक्षा एखाद्या गरीबासंग प्रेम केलं ते पुरलं. पण मुलगा त्या लायकीचा बघा. झाली संपली वैष्णवी. बाप पाया लागल्या सासूच्या, माझ्या मुलीला सांभाळून घ्या, ननदच्या पाया लागला. नाही ऐकलं त्या मुर्द्यांनी. शेवटी वैष्णवीला प्राण गमावा लागला. तिचं 6 महिन्याचं बाळ. दिवसभर तिला त्या अंगणामध्ये उन्हीत उभं करून ठेवलं. काय हाल झाले असेल त्या महिलेचे. उद्या तुमच्या पाशी पण मुली आहे, आमच्या पाशी पण मुली आहे. तुम्हाला पण बहीण आहे, तुम्हाला पण आई आहे. आम्हाला पण एक बहीण आहे, आम्हाला पण एक आई आहे. कुठं चाललाय महाराष्ट्र? कोणत्या दिशेने नेतोय आम्ही महाराष्ट्राला? ही दिशा दिली आम्ही महाराष्ट्राला. 19 घाव त्या महिलेवरती होते, वैष्णवीवर. कोण घेणार बदला? कोण देणार त्या कुटुंबाला न्याय? झोपलंय सरकार. सरकार तुमच्या बाजूने बोलण्यासाठी तयार नाही. काय हुंडा काय असतो समाजात? का त्या महिलेला अशा हाल अपेक्षा सहन कराव? मी अगोदरच्या व्हिडिओत सांगितलं होतं, महिलांना पेटून उठा. अहिल्याबाई होळकर 150 महिलांची पहिली फौज उभी करणारी माझी अहिल्यादेवी होळकर होती. नाही करू शकत आम्ही? नाही वाचू शकत आम्ही? 19 घाव होते रे त्या महिलेवरती, 19 घाव. पुढची वैष्णवी तुम्ही सुद्धा असू शकतात. म्हणून ह्या लढ्याला साथ द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.